बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला। या अपघातात अजित पवारांची सावली म्हणून वावरणारे त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला। फलटण तालुक्यातील तरडगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। बारामतीत झालेल्या भीषण विमान अपघातानं संपूर्ण देशाला हादरवलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांसह आणखी चौघांचाही मृत्यू झाला। त्यामध्ये फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी ही उत्तर प्रदेशातील जौनपूरच्या केरकत तहसीलमधील फैसा गावची मूळ रहिवासी होती। पिंकीच्या वरळीतील निवासस्थानी तिचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं। महाराष्ट्राच्या राजकारणात 4.5 दशकांपासून झंझावात निर्माण केलेला आणि कामाचा माणूस अशी ओळख असलेले सर्वांचेच लाडके अजितदादा बारामतीच्या मातीत कायमचे विसावलेत। बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजितदादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। अजितदादांना शेवटचा निरोप देण्यासाठी बारामतीत लाखोंचा जनसागर लोटला। अजितदादांच्या अंत्यविधीसाठी देशभरातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, रामदास आठवलेसह अनेक नेते बारामतीत आले होते। यावेळी सर्वच नेते दुःखात बुडाल्याचं पाहायला मिळालं। लाडक्या अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत विशाल जनसागर उसळला होता। अजितदादांच्या अकाली एक्झिटमुळे कार्यकर्ते अक्षरशः शोकसागरात बुडाले। दादांना अखेरचा निरोप देताना कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला। एकच वादा अजितदादा परत या अशा घोषणेसह कार्यकर्ता महिलांनी टाहो फोडला। भाजपकडून अजित पवारांना श्रद्धांजली वाहणारी पानभर जाहिरात अनेक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली। त्यावर संजय राऊत यांनी एक्स पोस्टद्वारे ट्विट केलं। भाजपनं अजित पवारांवर केलेले 70,000 कोटींचे आरोप मागे घेणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल असं ट्विट संजय राऊतांनी केलं। अमोल मिटकरी अजितदादांच्या आठवणीनं भावूक झाले। ज्या ठिकाणी दादांनी माझं भाषण ऐकलं त्यानंतर त्यांनी माझं भाषण ठेवलं, आज त्याच ठिकाणी त्यांना अखेरचा निरोप द्यायला लागतो, हे क्लेशदायी आहे असं म्हणत मिटकरींनी अश्रू अनावर झाले। दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनाबद्दल शोकभावना व्यक्त केली। या निधनामुळे केवळ पवार कुटुंबियांच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची कधीच भरून न येणारी हानी झाली आहे। जनतेप्रती ते कटिबद्ध होते। या दूरदृष्टी आणि संघर्षशील नेतृत्वाच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबाला दुःख सहन करण्याची ताकद मिळो असं गुप्ता यांनी संवेदना व्यक्त करताना म्हटलं। अहिल्यानगरातील खो खो असोसिएशनच्या खेळाडूंनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली। शहरातील तरुण खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिकांनी अजितदादांच्या फोटोसमोर मेणबत्ती पेटवत श्रद्धांजली वाहिली। अजितदादांच्या अचानक जाण्यामुळे खो खो खेळाचं मोठं नुकसान झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात दुःखाचं सावट पसरलं। जालन्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पवारांना सर्वपक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती। अकोल्यात भाजपकडून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी शहरातील भाजप कार्यालयात आमदार रणधीर सावरकरांसह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। तसंच रणधीर सावरकरांनी अजित पवारांसोबत काम करताना आलेला अनुभव सांगत आठवणींना उजाळा दिला। गेली अनेक वर्षापासून अजित पवारांचे बॉडीगार्ड म्हणून असलेले SP उमेश बोबडे आणि इम्तियाज मोमीन यांच्या अश्रूंचा बांध फुटला। अजित पवारांना अखेरची मानवंदना देताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे। तसंच हे दोघे अनेक वर्षापासून सावलीप्रमाणे अजित पवारांसोबत होते, मात्र आज अखेर त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला। अजित पवारांनी अकाली एक्झिट घेतल्यानं संभाजीनगरमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झालं। व्यापाऱ्यांनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व दुकानं बंद ठेवली। त्यामुळे शहरातील वर्दळीचा भाग म्हणून ओळखला जाणारा कॅनॉट परिसरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला। अजित पवारांनी अकाली एक्झिट घेतल्यानं राज्यातील प्रमुख शहरात बंद पाळण्यात आला। अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। व्यापाऱ्यांकडून शहरातील अनेक भागात सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली। त्यामुळे वर्दळीच्या भागात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं काल विमान अपघातात निधन झालं। त्यांच्या जाण्यानं संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली। पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी समस्त येवला तालुका आणि येवला शहरामध्ये स्वयंस्फूर्तीनं कडकडीत बंद पाळण्यात आलाय। तर कृषी उत्पन्न बाजार समितीतला कांदा लिलाव सुद्धा दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आला होता, अशी माहिती समितीने दिली। अजित पवारांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला। नाशिकमध्ये सुद्धा अतिशय शोकाकुल वातावरण असल्याचं पाहायला मिळालं। नाशिक बाजार समितीनं आज दिवसभर सर्व लिलाव आणि बाजार समिती प्रक्रिया बंद ठेवत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली। तसंच अनेक गावांमध्ये नागरिकांनी दैनंदिन व्यवहार देखील पूर्णपणे बंद ठेवले। अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला। याच पार्श्वभूमीवर शहापूर शहर मुख्य बाजारपेठ बंद पाळताना अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसंच संपूर्ण परिसरात शुकशुकाट पसरलेला आहे।
अजित पवार यांच्या निधनामुळे जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र शोक व्यक्त होतो। जळगाव जिल्ह्यात देखील अनेकांनी हळहळ व्यक्त केली। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, चोपडा या शहरात बंद पुकारण्यात आला। अहिल्यानगरातील नेपके उपबाजार समितीनं अजित पवारांना आदरांजली वाहिली आहे, तर उपबाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी बंद ठेवत दादांना श्रद्धांजली वाहिली। अजित पवारांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। अजित पवार यांचं विमान अपघातात जाणं महाराष्ट्रासाठी वेदनादायी आहे। या अपघातात ते वाचले पाहिजे होते अशी इच्छा प्रत्येक शोकमग्न माणसाची आहे। 2014च्या लोकसभा निवडणुकाच्या प्रचारासाठी पवार बुलढाण्यात होते। त्यांच्या हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतलं, मात्र काही क्षणातच गिअर बॉक्समध्ये तांत्रिक दोष असल्याचं लक्षात येताच पायलटनं हेलिकॉप्टर सुरक्षित हेलिपॅडवर उतरवलं। दादांच्या विमान अपघातातल्या निधनामुळे या घटनेची आठवण ताजी झाली। पुणे-पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी याबाबत भाष्य केलं। आता सत्य बोलावंच लागेल, महापालिका निवडणुकीनंतर एकत्र येऊ असं अजित पवार म्हणाले होते। बैठका झाल्या होत्या असं सुद्धा शशिकांत शिंदे म्हणाले। उपसभापती नीलमताई गोरे यांनीही अजितदादांच्या आठवणी जागवल्यात। विधिमंडळामध्ये अजित पवारांसोबत 24 वर्ष काम केलं, अनेक बैठका आणि कार्यक्रमात ते सहभाग घ्यायचे, ते सतत सकारात्मक भूमिका मांडत असत असं नीलम गोरेंनी म्हटलं। उमदा, दिलदार, रोखठोक आणि धडाडीचा मित्र गमावल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। फडणवीस हे जवळचा मित्र गेल्याच्या दुःखातून सावरले नाहीयेत। त्यांनी त्यांच्या शोकसंवेदना व्यक्त केल्यात, तर एका लेखातून त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली। अजित पवारांच्या अचानक जाण्यानं सर्वजण दुःख सागरात बुडालेत। दादांच्या आठवणीला उजाळा दिला जातोय। भाजपचे माजी राज्यसभा खासदार अमर साबळेंनीही अजितदादांच्या आठवणी जागवल्यात। विरोधी पक्षाचे असूनही पवारांनी नेहमीच प्रेम दिलं। बारामतीत शरद पवार, सुप्रिया सुळे आणि मी एकाच गल्लीत राहायचो। अजितदादांनी माझा राज्यसभेचा फॉर्म भरायला आले होते अशी आठवण साबळेंनी सांगितली। अजितदादांच्या उत्तराधिकारी सुरेंद्र वहिनीच असाव्यात अशी भावना राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली आहे। राष्ट्रवादीची धुरा आता सुरेंद्र अजित पवार सांभाळतील ही सर्वांचीच भावना असल्याचं ते म्हणाले। आता तुतारी घड्याळ वेगळं नाहीये, दोन्ही एकच आहेत असं झिरवाळांनी यावेळी म्हटलेलं आहे। तर दोन्ही पक्षांनी आता एकत्र यायला हवं अशी भावना नवाब मलिकांनी व्यक्त केली। संभाजीनगर महापौर निवडणुकीला अद्याप उशीर आहे, मात्र भाजपनं नवनिर्वाचित नगरसेवकांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी झोपलं। भाजपनं सर्व 57 नगरसेवकांना प्रचाराची जबाबदारी सोपवली, तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत यश मिळवून देणाऱ्यांनाच महापालिकेतील पदासाठी विचार केला जाईल असं पक्षातील सूत्रांनी सांगितलं। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अलिबाग मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमधील युतीचा प्रयत्न फसलाय। युती व्हावी अशी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती, त्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली।